किंवा शरीर आरोग्य हा कसा महत्वाचा ठरू शकतो? फार मोठा विषय ना, संक्षेपात सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे अगदी फर्स्ट इयर पासून दिनचर्या ऋतुचर्या शिकवतो. त्यातल्या निम्म्या गोष्टी जरी आपण फॉलो करायचा प्रयत्न केला तरी आपण मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये आरामात जगू शकतो. साधी गोष्टी फक्त दाखवून नाही ब्रह्ममुहूर्त जमला सूर्योदयाच्या वेळी, उठल्याबरोबर मला विसर्जनाचा वेळ झाला, उठल्याबरोबर दात घासलेले, लगेच पाणी प्यायची सवय जी बंद केली पाहिजे. उठल्याबरोबर कधीही पाणी प्यायचं नसतं. आपल्या दिनचर्येत ते सांगितलं नाही. जे ब्राह्मण काय म्हणतात उषःपान म्हणतात ते उषाकाली प्यायचंय, सूर्योदयानंतर नाही प्यायचं. असे तुम्ही जर का नियम लहान नियम आहे की रोज 15 मिनिटं व्यायाम झाला पाहिजे, रोज मी 2 किंवा 3 वेळेला जेवण करेन आणि जेवण सुद्धा जेवढी भूक आहे रोजची त्या भुकेचा विचार करून भुकेपेक्षा 2 घास कमी खाईन. आवडता पदार्थ म्हणून थोडं करून घ्यायचा किंवा सतत काहीतरी खात राहायचं, दूध पीत जायचं, वडापाव खात राहायचं, हे जे पुन्हा वेगवेगळे पदार्थ खाणे. जे खायचंय तुम्हाला, जे काय खायचंय ते 3 भागामध्ये विभाजन करू. योग्य वेळेला झोप घेतलेली आहे, त्याचा 2 वाजेपर्यंत तरी पाहत बसता, वेब सिरीज बघत बसता. हे न करता जर तुम्ही 6 ते 7 तासाची व्यवस्थित झोप घेतली तर डोक्यावरचे केस पांढरवण्याचं प्रमाण कमी होईल, तुमचं केस गळण्याचं प्रमाण कमी होईल, तो डोकेदुखीचं मायग्रेनचे प्रमाण कमी होतील, अम्लपित्ताचं प्रमाण कमी होईल. पण हे फार छोटे नियम असतात. पाणी खूप प्यायचं आणि लगेच झोपायला जायचं, हे चुकीचं आहे. ते पाणी पचणार नव्हतं. त्यामुळे शेवटचं पाणी आणि झोप याच्यामध्ये किमान एक अर्धा ते 1 तासाचा अंतर पाहिजे. किंवा सूर्योदय झाला की खूप जड पदार्थ तुम्ही बंद केले पाहिजे, कारण पचवायला सूर्य नाही, शक्ती नाही इंसाला. त्यामुळे हे जे साधे नियम असतात ते 10-15 मिनिटं व्यायामाला आपण वेळ करू शकतो. तर तो जो वेळ काढला, व्यायाम केला आणि पदार्थ सुद्धा कसं असतं, माझे वडील मला असे सांगायचे की जे प्रिय असतं आपल्याला, जे प्रिय असतं ते प्रायः अहितकर असतं. म्हणजे आपल्याला जे आवडतं चांगलं वाटतं. उद्या सुद्धा मी माझ्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की आता 7 दिवस आपण अजिबात अभ्यास करायचा नाहीये, मस्त पिक्चर बघू, ट्रिपला जाऊ, फिरायला जाऊ, सगळे खुश. पण ते अहितकर चुकीचं आहे. ते म्हणजे एन्जॉयमेंट किती असेल आजकाल आजच्या जनरेशनचं लाईफ इज एन्जॉयमेंट, आणि एन्जॉयमेंटला सुद्धा काहीतरी लिमिट असते. प्रत्येक गोष्टी एन्जॉयमेंटची नसते. त्यामुळे कुठे काय करायचं हे डिफाईन झालं पाहिजे. आणि जे आपल्याला अप्रिय असतं ते प्रायः इतर असतं. अभ्यास करा म्हटलं लोकांना आवडत नाही, ते चांगलं आहे, इतर करायचं नाही, तुमचं तो ब्युटी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचार करून थोडक्यात आपण ऐकू शकतो की आधुनिक अशी लाईफस्टाईल काही वाटत नसतो. आपण धावा करत असतो. आधुनिक आणि पुरा प्राचीन असं काही नाही. काळ हा एकच असतो, असाच तो चालत राहतो. त्यावेळेच्या लोकांच्या साधनं वेगळी होती, आजची आपली साधनं फक्त वेगळी. तेव्हा ते बैलगाडी जात होते, आज आपण गाडीने जातो, पण जातोच. पण शेवटी साधनं बदलली तरी सिद्धांत बदलत आहे. पाणी थंडच आहे, अग्नी उष्णच आहे, ते कुठे असणार आहे, चंद्रावर राहायला नाही, तिथे पाणी थंडच आहे. बरोबर. तेव्हा सांगण्याचा मुद्दा आहे की अशा आधुनिक जीवनशैलीमध्ये असं काही प्रकार नसतो. आपण ऍक्वायर्ड केलेली चुकीची लाईफस्टाईल ती आपल्याला सोडायला लागते. आणि हे कधी कळतं लोकांना, उशीर झाल्यावरती कळतं. डायबेटीस झाला, थायरॉइड झाला, कॅन्सर झाला, ही कळते आपण किती आतापर्यंत शेअर केली. बरोबर. एक पेशंट विचारता आम्हाला की अहो मी तर जीवनात कधी सुपारी खाल्ली नाही, कुठलं व्यसन केलं नाही, मला कसं काय कॅन्सर झाला. अरे व्यसनानेच कॅन्सर होऊन असं काही नाही. तुम्ही 9 वाजता उठता सकाळी, तुम्ही आंघोळात दररोज आंघोळ करत नाही, तुम्ही नीट खाणं खात नाही, तुम्ही सगळे काय म्हणतात शिळ खाता, बाहेरचा वडापाव, समोसा, दाबेली रोज चालतं. कोण बनवतं, कुठे बनवतं हे काही माहिती नाही, आणि झोप घेत नाही व्यवस्थित, हे सुद्धा कॅन्सरचे हेतू होऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करतोय, आपल्या तोंडातनं आपण पोटामध्ये काय ढकलतोय याचा विचार करून करा. एक साधा नियम सांगतो आणि मग हा विषय आपण घेऊ की ज्या वेळेला मनामध्ये असं येतं ना की मी हे करू का नको, त्यावेळेला 100% ते करायचं नसतं. कारण तुमचं मनच डाऊट मध्ये आहे की करू का नको, ते नाही करायचं. जिथे 100% खाते असते ना त्याचा प्रश्नामध्ये आपण करून मोकळं जातो. त्यामुळे आपलं शरीर आणि आपलं मन हे सगळ्यात मोठं हुशार गोष्ट आहे.
ती तुम्हाला संकेत देत असते की जरा शरीर जवळ लागलंय, जरा वजन वाढलंय, जरा व्यायाम कर. पण आम्हाला आवाज चालू असतो नाही, थोडस औषध घे, डोकं दुखतंय, थोडं होते काय ते. आपण ते त्यांचे जे सिग्नल्स आहेत ते ऐकत. त्यामुळे मॉडर्न लाईफस्टाईल, जुनी लाईफस्टाईल असं काही नसतं. आयुर्वेद हा अजिबात जुना पद्धतीचा सायन्स नाही, इट्स अ मॉडर्न सायन्स. आणि त्याचं आजही त्यातली प्रत्येक गोष्ट आजही उपयुक्त. तुम्ही काहीच नाही, जागा उभं सांगतो सगळ्या ऐकणाऱ्यांना, रोज रात्री झोपताना फक्त तळ पायाला तेल सोड आणि 1 महिन्याने मागचं वाकड म्हणतो शिराहा श्रवण पादेशु तम विशेषेण शिलये. आम्ही करतो का? डोक्याला रोज तेल लावतो का? कानामध्ये नेहमी तेल टाकतो का? तळ पायाला तेल लावता मागचा वाकडावर विश्वास नाही. आजही ते दिले मला, आजही आहे. ब्राह्मण म्हणतो उठून बघा तर तरी महिना काय फरक पडतो, उठून तर बघा. त्यामुळे आपण केल्याशिवाय, आणि वैद्य म्हणून तुम्ही विद्यार्थी, पण विद्यार्थी, आपण वैद्य आहोत. वैद्यांनी जर काय फॉलो केलं तर सामान्य लोक फॉलो करतात. आमच्या वैद्यांचे टकलं पडायला लागले, मोठं पुढे सोडायला लागले, काय उपयोग? माझा यानंतर प्रश्न पण हाच होता की निरोगी राहण्यासाठी आपण आयुर्वेदाचं म्हणजे काय करायचं. सर मला वाटते जे सर बोलले त्यावर उत्तर भेटत असेल सर्वांना. म्हणजे नियम आहेत ना फॉलो. म्हणजे जे सरांनी बोलल्याबद्दल भरपूरशी माहिती भेटली. तर मी सर आता शेवटी फक्त एवढंच विचारू इच्छितो की जसे आता आपले जे BMS विद्यार्थी आहेत किंवा इतर म्हणजे जनता किंवा लोक आहेत, यांना तुमचा एक मोलाचा सल्ला काय आहे? आयुर्वेदाच्या मुलांसाठी तर माझा सल्ला आहे की तुमच्या हातामध्ये अतिशय सुंदर आणि पूर्ण जगाला उपयोगी पडणार आणि इतर कोणालाही न मिळालेलं असं अत्यंत सुंदर शास्त्र आहे. असं शास्त्र दुसऱ्या कुठलंही नाही. दुसरा माझा एक विश्वास आहे आणि मी अनुभव घेतो तो असा की आपण आयुर्वेदाला आलेलो नाही, आपल्याला आणलं गेलं. वी आर चुजन. आणि त्यामुळे आपण नवदर्शनासारखं इथे येऊन जर का ॲलोपॅथीचा अभ्यास करत असतो, आपल्यासारखे मूर्ख आपण असतो. कारण ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला MBBS MD झालेले त्यांचे लोक आहेत, तिथे आपण काही दुय्यमच असतात. बरोबर आहे? त्याचं ज्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे त्याच्याशी दुसऱ्या जगात सगळ्यात सुंदर स्त्रीने जरी लग्न केलं तर ती दुसरीच बायको असतात. बरोबर? तेव्हा तिला तिथे प्राधान्य नसणारच. तसं ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे स्वतःचे ॲलोपॅथीचे लोक असल्यानंतर आपण तिथे दुय्यमच असतो. मग आपल्याकडे जे शास्त्र आहे ते जर आपण केलं त्याच्या अनुभव असू शकतो. जगात मागली माझा एक मित्र आहे, तो प्लेन BMS झालेला आहे, तो 6 महिने ब्राझीलमध्ये प्रॅक्टिस करतो. तर असं आयुर्वेदाच्या म्हणजे आज जगामध्ये मागणी. मी ब्राझीलच्या लोकांना, विद्यार्थ्यांना दर आठवड्यामध्ये एकदा शिकवतो. एक मेक्सिकन मॉडेल आहे, तिला मी आयुर्वेद शिकवतो. म्हणजे आज जगात तुम्हाला मागणी आहे. फक्त आवश्यकता काय आहे? BMSचा जो तुमचा काळ आहे ना, तो तुम्ही गाडून घेऊन तुम्हाला शांतपणे अभ्यास करणं आहे. आजकाल झालं मुलांना खूप घाई झाली. आज झालं उद्या पोह झालं असं नाही. तुम्हाला बिल्डिंग जितकी उंच बांधायची असेल तितका आम्ही पाण्यात खोल खाली खणावं लागतं. तुम्हाला जर का चांगलं मोठं वैद्य व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला गाडून घेऊन आणि भरपूर अभ्यास करावा लागतो, शास्त्र समजून घ्यावं लागतं आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला लागतं. उद्या 10 वर्षांनी तुम्हाला जर का औषधोपचार चांगले करायचे असतील तुम्ही आज अभ्यास केलाच पाहिजे. नुसती डिग्री मिळाली तुम्ही आयुर्वेद नाही कळले. शेवटी प्रॅक्टिस करताना तुम्ही एकटे ना, तुमच्या एकट्याच्या बुद्धीवर तुम्ही प्रॅक्टिस करणार. तुमचं ना कोणी बॅचमेट येणार आहे, ना कोणी क्लासमेट, ना सिनियर, ना ज्युनियर, ना टीचर कोणी येणार नाही. तुमचं तुम्हाला करायचंय. मग ते करण्यासाठी तुम्ही आतापासून स्वतःचा अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे. विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, पॉझिटिव्हिटीने जर का अभ्यास केला आणि मगाशी सांगितलं तसं स्वतःला विसरून अभ्यास केला तर या जगामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार. आणि हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र असं आहे, सजीव शास्त्र आहे, ते तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुम्ही पैशासाठी प्रॅक्टिस केली तुम्हाला पैसा, तुम्ही शास्त्र अभ्यासाला प्रॅक्टिस केली शास्त्र अभ्यास दे, तुम्ही जे मागाल तर तुम्हाला दे. त्यामुळे ह्या शास्त्राचं आपण खूप ब्लेस्ड आहोत की आपल्याला हे शास्त्र आहे. आणि तुम्ही आता जे तुमच्या फर्स्ट इयर सेकंड इयरला तुम्ही 5 वर्ष अजून बाहेर पडणार, त्याच्या पुढे 3 वर्ष MD, म्हणजे तुम्ही 7 वर्ष धरून ठेवा. तोपर्यंत ही दुनिया इतकी बदललेली असणार आहे की तुम्हाला जगात मागणी असणार. तेव्हा तुमचा जर अभ्यास नसेल तुमच्यासाठी ते मूर्ख तुम्हीच असाल. त्यामुळे मुळात ना अभ्यास करा, शास्त्र समजून घ्या, ग्रंथ समजून घ्या, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस बघा
आणि हे शास्त्राचा व्यवहार करा. काय दुसरा आयुष्यात तुम्हाला त्याचा आनंदच नाही. दुसरा आपल्या चिकित्सेने एखादा पेशंट बरा होतो ना, यासारखा दुसरा आनंदच नाही. आणि तो मोठ्याच पेक्षा मोठा आहे. तो आनंद फार वेगळा, तो आनंद मिळवायचा प्रयत्न. बघ, आजचा वाक्य जे झालं, सरांनी खूप माहिती दिली, सर्वांना कळलीच असेल. म्हणजे आणि एक मी विशेष धन्यवाद करतो सरांची, कारण म्हणजे सर एवढे मोठे व्यक्ती आहे आणि मी एक साधा प्रथम वर्ष BMS चा विद्यार्थी, पण सरांनी वेळातला वेळ म्हणजे फक्त एका शब्दावर सर असं लहान मोठं काही नसतं. मी पण विद्यार्थी आहे, मी पण अजून शिकतोय. असं स्वतःला कधी कमी समजायचं नाही आणि कोणाला फार मोठे समजायचं नाही. आपण सगळे वैद्य आहोत. हे फक्त जागा असतात, बंधन राहतात. उद्या 10 वर्षांनी तुमचं एवढं नाव मोठं असेल की आम्हाला तुम्हाला अपॉइंटमेंट भेटायला नाही, बरोबर. तेव्हा तुम्ही बोलवलं त्यासाठी मी धन्यवाद म्हणतो की तुम्ही मला काही विचार व्यक्त करायला बोलवलं. हे तुमचं बरोबर असेल, पण म्हणजे एका शब्दात तुम्ही वेळातला वेळ काढून म्हणजे एवढे व्यस्त होते सर, फक्त एकदा सरांना म्हटलं आणि सर तयार झाले, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि बाकी तुम्हाला तर सर्व कळलं असेल, सरांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं सर्व आपल्याला एक्सप्लेन करून दिलं. ठीक आहे, धन्यवाद सर.